हाय हॅलो नमस्कार सर्वांना. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर. तर चला आज आपण वडापाव तयार करणार आहोत. अतिशय साध्या सोप्या पद्धतीने आणि पटापट होणार असा हा मी वडापाव तुम्हाला दाखवलेला आहे. तर 5 बटाटे स्वच्छ धुवून एका कुकरच्या भांड्यामध्ये घेतलेले आहेत आणि त्यामध्ये बटाटे बुडतील इतकं पाणी ठेवून कुकरच्या 3 ते 4 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. बटाटे गार झालेला आहे, सोलून घेतलेला आहे आणि व्यवस्थित असा बारीक कट करून घ्यायचा आहे. तर हे बघा या पद्धतीने आपण बारीक करायचं आहे. जर माझे व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आणि हे बघा आता मी हे सगळे व्यवस्थित बटाटे असे बारीक कट करून घेतलेले आहे. आता काय करायचं, एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि 1 कुंडी लसूण घ्यायचा आहे, बिना सोललेलेचा आहे आणि अर्धा इंच आलं घ्यायचं आहे. 2 तुकडे करून अशा मिरच्या घ्यायच्या आहेत कमी तिखटवाल्या, पुदिना आणि कोथिंबीर घ्यायची आहे आणि असं जाडं भरडं असं वाटून घ्यायचं आहे. हे बघा हे वाटून झालेलं आहे. आता एक कढई गरम करायला ठेवायची आहे. कढई गरम झाली की त्यामध्ये तेल टाकायचं आहे. तेल व्यवस्थित असं गरम व्हायला पाहिजे. गरम झालं की त्यामध्ये मोहरी टाकायची आहे. मोहरी छान तडतडली गेली पाहिजे. हे बघा अशी फुलून फुटायला पाहिजे. आणि जिरं टाकायचं आहे 1 चमचा, छोटा आहे चमचा हा, म्हणजे आपला पोहे खायचे त्याचे पाव चमचे टाकायचे आहेत. आणि अर्धा पाव चमचा हिंग टाकायचा आहे आणि मीडियम साईजचे 2 कांदे कट केलेले आहेत ते याच्यामध्ये टाकून घ्यायचे आहे आणि व्यवस्थित छान परतून घ्यायचा आहे कांदा. हे बघा चांगला परतला गेला पाहिजे. आता 3 ते 4 अशा हे घ्यायचे आहेत, कढीपत्त्याची पाने घ्यायची आहेत, तीही टाकायची आहे. ती छान परतून घ्यायची आहे. हे बघा आता जवळपास परतलेला आहे कांदा. आता जे आपण मसाला केलेला आहे तो टाकायचा आहे. हिरवं वाटण हे आता ह्यामध्ये परतून घ्यायचं आहे. हे पण वाटण छान तेल सुटेपर्यंत छान परतायचं आहे. आता त्यामध्ये थोडंसं चाट मसाला टाकायचा आहे, पाव चमचा काळं मीठ टाकायचं आहे आणि आपल्या चवीनुसार आपण जे नॉर्मल खातो मीठ ते टाकायचं आहे आणि व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे. बघा असं व्यवस्थित परतलं बारीक गॅसवर की छान त्याला चव येते. आणि आता बारीक केलेला बटाटा यामध्ये टाकून घ्यायचा आहे. हे बघा आता मिक्स करूयात. व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आहे आणि 3 ते 4 मिनटं हे चांगलं शिजवून घ्यायचं आहे. चांगलं परतायचं आहे. व्यवस्थित हा बटाटा परतला की चवीला पण खूप छान लागतो. आता झालेला आहे. आता काढून घ्यायचं आहे एका भांड्यामध्ये. आता हे बघा एका पसरट भांड्यामध्ये आपण जे यूज करतो आपलं नेहमीचं बेसन पीठ ते घ्यायचं आहे आणि त्यामध्ये म्हणजे 1 कप जर पीठ घेतलं तर पाव कप तांदळाचं पीठ घ्यायचं आहे. चवीनुसार मीठ टाकायचं आहे, थोडंसं हिंग टाकायचं, हळद पावडर टाकायची आहे आणि कसुरी मेथी टाकलेली आहे. आता सगळं जिन्नस मिक्स करून घ्यायचे आहे आणि थोडं पाणी करून बॅटर हे व्यवस्थित असं करून घ्यायचं आहे. तुम्हाला दाखवते पुढं कशा पद्धतीचं हे बॅटर पाहिजे. थोडंसं घट्ट आहे, अजून थोडंसं पातळ करायचं आहे. हे बघा आता मला थोडेसेच पाहिजे आहेत बटाटा हे गोळे करून. तर मला वडापाव 5च पाहिजे, तर मग मी हे बघा 5 गोळे करून घेतलेले आहेत. आता हे बघा ह्याच्यामध्ये हे सोडून घ्यायचे आहे तेलामध्ये. तेल छान गरम होऊन द्यायचं आहे आणि तेलामध्ये अशाच पद्धतीने दोन्ही बाजूने शेकवून छान घ्यायचे आहे. आता हे बघा बटाटा तळून घेतलेला आहे, बटाटा वडा. आता हे बघा पाव पण झालेले आहेत, पाव पण विकत आणलेले आहेत तेच. आता मध्ये कट करायचे आहे आणि मध्ये ठेवायचा. अशा पद्धतीने रेडी आहे आपला वडापाव. तर साईडला लाल चटणी पण आहे, मिरची आहे. तर चहाबरोबर वडापाव एकदम अप्रतिम लागतो. तर चला वेळात वेळ काढलात, माझा व्हिडिओ पाहिलात त्याबद्दल मनापासून धन्यवाद. तर चला उद्या आपण एखाद्या नवीन रेसिपीसोबत नवीन व्हिडिओसोबत भेटू. तोवर वडापाव करा, वडापाव खात राहा. बाय.